पाहायला मिळतोय. राजेश मेंगडे आहे आणि 38 सर्कलच्या बाहेर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि एक डीप लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळतो. एक डावखुरा फलंदाज आहे पप्पू बाईत. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता आणि या मॅच मध्ये जी निर्णायक मॅच आहे त्या मॅच मध्ये पप्पू बाईतची फलंदाजी कशा पद्धतीची राहील हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पंचांनी पाहिलंय की हा वाईट चेंडू नसणार आहे. 1 बाउन्स सुद्धा दिलाय आणि ते जर तुम्ही पाहिलं तर स्टंप लाईनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल केला त्याच कारणाने मात्र इथे डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू सिंगल साठी, दुसरा चेंडू आलाय डॉट स्वरूपाचा. पुन्हा एकदा आणि आता मात्र इथे वेग खूप होता परंतु दिशा थोडीशी भरकटली ती मात्र ओमकार सानपची. ती जर तुम्ही पाहिलं तर मात्र वाईट चेंडू आलाय. या वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाते. या एक धावेने दफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा दफलकावर आहेत. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त 1 धाव मिळते. पॉवर प्लेचं षटक ज्यावेळेस गोलंदाज हाताळण्यासाठी येतो ना त्यावेळेस त्याला थोडसे व्हेरिएशन दाखवणं गरजेचं असतं कारण फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि मग एखादा खराब चेंडू जर टाकला तर मात्र त्या चेंडूवर चौकार किंवा षटकार सुद्धा येऊ शकतो. हे क्रिकेटचं गणित जरूर आहे परंतु जर तुम्ही इथे पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच हा संघ ओळखला जातो. गोलंदाजीसाठी सुद्धा ओळखला जातो, फलंदाजीसाठी सुद्धा ओळखला जातो. म्हणजेच तिन्ही क्षेत्रामध्ये हा संघ अग्रेसर आहे. त्याच कारणाने का होईना या असोसिएशनच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षामध्ये कमजोई खाम संघाचं मात्र नाव नक्कीच चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलंय. दबदबा निर्माण केलाय आपल्या नावाचा. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता पण तो बॅटकट घेतली त्यानंतर 1 धाव मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा दफलकावर आहेत. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. तो मात्र ओमकार सानप या गोलंदाजाच्या गोलंदाजीमधील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे ओमकार सानप याचं. शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होऊ शकलं असतं परंतु तितकंसं क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये आणि मात्र चेंडू निघून गेला. तो सीमा रेषा पार. 4 धावांसाठीचा फटका आला. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 9 धावा. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या ओमकारने. त्यानंतर मात्र जर तुम्ही पाहिलं तर या चौकाराच्या साह्याने 9 धावा दफलकावर आहेत. ओमकार सानप याचं पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर मात्र आता 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू पाहायला मिळतील. रोहन अंबाला म्हणजेच रोहन सानप गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो. त्याच कारणाने मात्र इथे संघ क्वालिफायची मॅच खेळतोय. इथून पुढे जर हा संघ जिंकला तर टॉप 3 मध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरेल. इरसन खाम संघ आधीच टॉप 3 मध्ये दाखल झालाय. सोनार सिंह घाटाव संघ मागची मॅच जिंकून मात्र टॉप 3 मध्ये दाखल झालाय. इथे मात्र कमजोई खाम संघ येईल की मात्र श्रीराम महादेवडी संघ जाईल ते मात्र स्लॉट मध्ये होता चेंडू आणि त्याला डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पप्पू बाईच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार.
15 धावा दफल कवर आहेत. रोहन सानप आणि पप्पू बाईतने एकत्रित बरंच क्रिकेट गाजवलंय आणि ते मात्र पप्पूला माहित आहे कशा पद्धतीचा चेंडू मात्र हाताळू शकतो रोहन आणि त्याच्यावर आक्रमण करण्याची संधी तो शोधत होता आणि त्या संधीच्या शोधामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर सीमारेषा बार सुद्धा चेंडू गेलाय. चेंडू उपलब्ध करून द्या. तेथील खेळाडूंना विनंती असेल, धाटाव गावचे सर्व खेळाडू आहेत, चेंडू उपलब्ध करून द्या. पुन्हा एकदा या वेळेला मात्र ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला एखादा षटकार मारताना त्यावेळेस त्याच्या पुढील चेंडूवर त्या गोलंदाजाचा वेग तुम्हाला पाहायला मिळतो आणि धाटाव गावचे किंवा जे कोणी खेळाडू आहेत जी आपण शेकोटी पेटवलेली आहे ती कृपया करून विझवा विनंती असेल, कारण चोहो बाजूने आपल्याला लाईटच्या वायर्स गेलेल्या आहेत त्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. प्लीज शेकोटी ती विझवा. यावेळेला मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 17 धावा. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी रोहन सानपची तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता मात्र 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलं ते मात्र 17 या आकड्यावर. इथे मात्र आज तुम्ही पाहिलं तर 4 षटकामध्ये 19 धावा फक्त खर्च केल्या होत्या याच संघाने आणि आता जर पाहिलं तर या चेंडूवर सुद्धा मोठा फटका आणि ते अजून एक षटकार पप्पू बाईकच्या बॅट मधून आलाय. येस, पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही कोणतेही वादविवाद तिथे घालू शकत नाहीयेत. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही कोणताही वादविवाद तिथे घालू शकत नाहीये. जर आयोजकांनी निर्णय घेतला तर मात्र तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नो चेंडू आहे प्लस हा षटकार आलाय. फ्रीडचा चेंडू असेल. 24 धावा दफलकावर आहेत. थोडासा वेळ जास्त घेत आहे खामजाई खाम संघ. विनंती असेल कमी वेळ घ्या कारण अजून देखील बरेचसे सामने पार पाडायचे आहेत. तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि जर इथे तुम्ही पाहिलं तर 24वा दफलकावर आहेत. नो चेंडू हाताळला त्याच्यावर पप्पू बाईत अक्षरशः तुटून पडला. या षटकातील दुसरा षटकार खेळून काढलाय आणि हा सुद्धा फ्री हिटचा चेंडू आहे. इथे तिसरा षटकार येईल का की मात्र थोडासा वेग रोहनचा पाहायला मिळेल. स्लो रन पद्धतीचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आले आहे. या एक धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र फील्ड मध्ये थोडेसे चेंजेस करताना तुम्हाला पाहायला मिळतील. पाचवा चेंडू. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक येतोय. एकदा मिळतीये. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने मात्र मैदानाच्या आतमध्ये जसं आपल्या फॅमिलीमध्ये सासू सुनेचं नातं असतं ना, त्यांचं कधीच पडत नाही तशा पद्धतीचं मात्र गोलंदाज आणि मात्र पंचांचं असतं. त्यांचं सुद्धा कधीच पडत नाही. आता मात्र रोहन सुद्धा पंचांवर थोडासा नाराज आहे. पंच अति दक्ष आहेत. त्यांनी मात्र या दोन्ही दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीचे निर्णय तुम्हाला त्यांच्याकडून पाहायला मिळतात.
यावेळेला सुद्धा मोठा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय तिथे. नुमास लाईन मध्ये चेंडू पडल्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावेने जर तुम्ही पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस तफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 28 धावा. पहिलं षटक तुम्हाला ओमकारचं पाहायला मिळेल 9 या धावेचं. दुसरं षटक रोहन सानपने जे पहिल्या मॅच मध्ये 4 गोलंदाजांनी जितक्या रन दिल्या होत्या ना त्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये दिल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 28 धावा. थोडीशी घाई करा, खमजई कामसंघ विनंती असेल, थोडीशी घाई करा. सुयोग देवकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. डवखुरा गोलंदाज आहे. बऱ्याच वेळेला ज्यावेळेस रोहन सानप अपयशी ठरतो, बंटी सानप अपयशी ठरतो, त्यावेळेस मात्र सुयोग देवकर चांगली गोलंदाजी करून नेहमीच आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत असतो. आज सुद्धा दोन्ही गोलंदाजांनी थोडीशी खराब गोलंदाजी केली आहे. 28 धावा 2 षटकामध्ये दिल्यात. असं असताना सुयोग देवकर आणि राजेश मेंगडेची गोलंदाजी कशा पद्धतीची राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र फील्ड सजवली गेली आहे ती पप्पू बाईत आणि मात्र विवेक बाईत साठी. पहिला चेंडू घेऊन सुयोग देवकर. बॅक टू द बॉलरचा ड्राईव्ह फक्त 1 धावेसाठीचा तुम्हाला पाहायला मिळतो. नक्कीच चांगली सुरुवात केली आहे ह्या इनिंग मध्ये दोन्ही फलंदाजांनी. कारण की जेव्हा जेव्हा मोठ्या मॅच असतात तेव्हा म्हणूया की मोठ्या मॅचचे फलंदाज देखील तसेच असतात. सातत्याने आपण पाहिलं की पहिल्या 1-2 मॅचेस पहिल्या मॅच मध्ये की पप्पू बाई थोडा लेट आला होता, पण मागच्या मॅच मध्ये चांगला सेट झाला, चांगली फलंदाजी. जो गोलंदाज सुरेख गोलंदाजी करत होता मागच्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देत होता. त्याच गोलंदाजावर आता पाहिलं तर आपण पप्पू बाईतने प्रहार केला. तब्बल 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये लगावले पप्पू बाईतने. थोडंफार आपण म्हणूया की खाम टीमचा थोडाफार जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कुठेतरी लो असेल. कारण की आता आपण पाहिलं तर जी धावसंख्या खाम संघ 4 किंवा 5 ओव्हरमध्ये खर्च करत होता. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 33 धावांचं आव्हान होतं, दुसऱ्या मॅच मध्ये 30 धावांचं आव्हान होतं. पण तो जर या मॅच मध्ये पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा या 2 गोलंदाजांनी खर्च केला. या ओव्हरचा विचार केला तर सुयोग देवकरने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात, 31 धावा धाव फलकावर लागल्यात. अजून देखील 10 चेंडूंचा केल्यानं बाकी इनिंग मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पप्पू बाईत असेल किंवा विवेक बाईत असेल. ही मॅच कोण जिंकेल सांगता येत नाही, कारण की दोन्ही आपण पाहिलं तर कोलाड क्रिकेट असोसिएशन मधल्या दादा टीम आहेत. आमने सामने आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जो कोणी ही मॅच जिंकेल तो टॉप 3 मध्ये येईल. त्यासाठी आपण म्हणूया की प्रयत्नांची परिघटना दोन्ही संघांना करावी लागेल. इथे आपण पाहिलं की चांगली गोलंदाजी होते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते. पप्पू बाईत बॉल बघतोय की एखादा खराब चेंडू भेटला तर प्रहार करतोय आणि चांगला चेंडूला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करायचं काम करतोय. 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 35 धावा 32 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगली फायटिंग टोटल अद्यापर्यंत बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय महादेवाडी संघ. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कुठेतरी आपण म्हणूया की विवेक बाईत थोडंफार शांत आहे. विवेक बाईतला देखील आपला गिअर चेंज करावा लागेल. 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील, कारण की ज्या लय मध्ये आपण पाहिलं तर ओमकार असेल किंवा रोहन असेल ते बॅटिंग करतायत. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळते आहे. आता आपण पाहिलं तर एक वेगवान चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज सुयोग देवकर, कारण की सातत्याने कटिंग बॉल टाकत असतो, कटरचा वापर करतो. मग लेग कट असेल ऑफ कट असेल, पण मध्येच आपण पाहिलं तर वेगावर स्वारून गोलंदाजी केली. एक चकवा देणारा बॉल नक्कीच होता विवेकसाठी. विवेकला वाटलं की ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल आहे, पण एक सुरेख चेंडूची मात्र सांगता होती. या निर्धाव चेंडूने आपण म्हणूया की संघासाठी कमबॅक करून दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅट अलॉंग फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की फुटवर्कचा जर विचार केला प्रशांत दादा तर आपण पाहिलं तर विवेक एका ठिकाणावरूनच बॅट फिरवतोय. जवळपास जर विचार केला तर सुयोगने चांगला अभ्यास केला त्याचा, की तो त्याच्या शरीरापासून बॉल थोडा दूर ठेवतोय की त्याचा रीच होणार नाही आणि सलग दुसरा बॉल हा निर्धाव चेंडू येतोय. खऱ्या अर्थाने मोबाईल मध्ये नेटवर्कला आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप सारं महत्व असतो, आणि ते मात्र फुटवर्कची गरज नाहीये मला असा सांगणारा हा विवेक बाईकच्या बॅट मधून आलाय. एक चौकार, पण पावसा चेंडू सीमारेषा पार गेला.
चांगलं षटक इथे मात्र हाताळत होता सुयोग, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र खराब चेंडू टाकून मात्र इथे चांगल्या स्ट्रोकने चेंडू सीमा पार गेला आणि धावफलकावर धावा आल्या. त्या आतापर्यंत 36 धावा, 36 रन ऑन द बोर्ड आफ्टर 3 लॉस, म्हणजे जवळपास 12.00 सरासरीने फलंदाजी केली जाते. ती मात्र पप्पू बाईत आणि विवेक बाईतच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हे दोन्ही फलंदाज नॉट आउट होते, त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीची फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून तुम्हाला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा रोहन सानप असेल, बंटी सानप असेल किंवा सुयोग देवकर असेल, तिन्ही गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज. आता मात्र चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज राजेश मेंगडे. नॉट आउट भागीदारी रचल्या 36 धावांची, ते 50 पर्यंत पोहोचेल काही भागीदारी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र तितकासा बॅटवर चेंडू येत नाहीये, फक्त एकदा मिळते. एकदा जर तुम्ही पाहिलं तर 37 धावा धफ्फल कव्हर आल्यात. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतात ना, त्यावेळेस मात्र डोकी ते ठरत असतात, कारण प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला फिल्डिंग सुद्धा चेंज करावी लागत असते. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला गोलंदाजी करत असताना लाईन लेन सुद्धा चेंज करावी लागत असते. यावेळेला मात्र पंच काय वाटतं फोकस दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 40 ते 45 पर्यंत श्रीराम मादेवाडी संघ जाईल का, एखादा मोठा फटका येईल का पप्पू बाईकच्या बॅटमधून. आणि ते मात्र खराब क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकअप चांगलं झालंय, फक्त 2 धावा इथे मिळतात. या 2 धावेने जर तुम्ही विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 40 या आकड्यावर. खामजाई खाम संघ इथे लढत देतोय. एरसन खाम संघ तिथे मात्र सेमीफायनल खेळण्यासाठी तयार सुद्धा होतोय. सुतार सिद्ध दाटाव संघ तिथे रेडी आहे. इथे पाहायचंय की तिसरा संघ कोणता येईल. तिसऱ्या संघाच्या नावावर नक्कीच सावकाश जा. या वेळेला काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला, गेल्या वर्षीच खामजाई खाम संघाचाच खेळाडू होता आणि या वेळा सुद्धा खामजाई खाम संघाचाच खेळाडू आहे. या असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायकजी चितळकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते या झेलसाठी. काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. अक्षरशः ते पडले, परंतु चेंडूवरची नजर मात्र हटू दिली नाहीये. आणि इथे मात्र जर पप्पू बाईतला बाद करायचं होतं ना, तर अशा पद्धतीचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. इथे मात्र स्लॉग ओव्हर मध्ये पप्पू बाईतला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज राजेश मेंगडे. मी तर ही विकेट राजेश मेंगडेला देणार नाही, मी या क्षेत्ररक्षकाला विकेट देईन. काय प्रयत्न केलेत त्यांनी आपल्या संघासाठी, 1000% सुद्धा दिलेत. स्वतः क्षेत्ररक्षण करत असताना मात्र झोकून दिलं. आणि ते मात्र हा जो फलंदाज आलाय प्रदीप, त्याने जर षटकार लगावला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक चिरंजीवजी भिंगारे यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 40 धावा. दोन्ही चेंडू कशा पद्धतीचे असतील ते मात्र एक धाव घेतली जाते. 41 धावा धावफलकावर आहेत. विवेकबाई स्वतःकडे स्ट्राईक राखतोय. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर यदा कदाचित या मॅच मध्ये आपलं जे स्थान आहे ते पक्क करण्याचा प्रयत्न विवेक बाईचा तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे.
ज्या ठिकाणी मात्र तिन्ही गोलंदाजांनी थोडस नाराज केलं ना त्या ठिकाणी मात्र भाव खाऊन जातोय राजेश मेंगडे. यावेळा सुद्धा अचूक टप्प्यावरचा चेंडू आहे. रोहन आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेता घेता विवेक बाईद होतोय बाद. आणि आता इथे जर तुम्ही पाहिलं धावफलकाकडे नजर टाकली आपल्या स्क्रीनवर पाहिलं तर 41 धावा धावफलकावर आहेत. रिव्ह्यू घेतलाय पंचांकडे. थर्ड अंपायर आमचे तिथे आहेत जरूर. येस, जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कमेंटरी बॉक्स पर्यंत येऊ दे जेणेकरून आम्ही अपडेट करू. 41 धावा धावफलकावर आहेत. जर ही एक धाव आली तर मात्र 42 होतील. 43 धावांचा पाठलाग करावा लागेल खमजाई खाम संघाला. आणि जर ही एक धाव आली नाही तर मात्र 42 धावांचा. श्रीराम मादेवाडी संघ या आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवूया. नॉट आउट आहेत. हे 2 धावा आहेत. 43 धावा झाल्यात. 44 धावांचं मात्र इथे आव्हान असेल खामजाई खाम संघासमोर. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 धावा बनवाव्या लागतील. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुमची सलामीवीर जोडी येणं बंधनकारक आहे. आणि यस, एका बाजूला राम तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण. एका बाजूला लव तर दुसऱ्या बाजूला कुश. ते मात्र दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. करण अर्जुनची जोडी ही मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये नावाजलेली जोडी आहे. एका बाजूला बंटी सानप आहे, दुसऱ्या बाजूला रोहन सानप आहे. काय झालं? रनआउटचा आउट आहे का? ओके, 43 ला बिन असेल आता खामजाई खाम संघाला. नक्कीच रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यूचा नक्कीच आमच्यापर्यंत अपडेट आलाय. 42 धावा धावफलकावर आल्यात श्रीराम मादेवडी संघाच्या. आणि 43 धावांचं मात्र इथून पुढे आव्हान असेल. 24 चेंडू आणि 43 ची गरज ती मात्र खामजाई खाम या संघाला. इथे जर तुम्ही पाहिलं तर खामजाई खाम संघाची जर फलंदाजी पाहिली तर या 43 धावा सहजरित्या होऊ सुद्धा शकते. परंतु जर मुरली बाईत, पप्पू बाईत आणि अन्य गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली ना तर मात्र या 43 धावा करण्यासाठी या संपूर्ण गारव्यामध्ये सुद्धा घाम फुटू शकतो खामजाई खाम संघाला. रोहन सानप म्हणजेच रोहन अंबाला इथे जर तुम्ही पाहिलं तर मात्र कशा पद्धतीची रणनीती अवलंबेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूपासून सुरुवात करेल का रोहन हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक विनायकजी चितळकर यांच्याकडून सुद्धा येत आहे. त्यांचा आवडीचा संघ आहे आणि नक्कीच तो संघ जिंकावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचा संघ आहे खऱ्या अर्थाने. पहिला चेंडू मात्र इथे जर पाहिला तर हलक्या हाताने एका धावेसाठी खेळलाय.
प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आक्रमण करायचं नाहीये. जर खराब चेंडू आला ना तर मात्र त्याच्यावर तुटून पडायचं. जर चांगला चेंडू आला तर मात्र त्याला सन्मान सुद्धा द्यायचा आहे. हे क्रिकेट आपल्याला शिकवतं की प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला षटकार चौकार मिळणार नाहीये. सिंगल डबल वर सुद्धा तुम्हाला भर द्यावा लागत असतो. तुम्हाला साजेदारी इथे मात्र पूर्ण करायची आहे. आणि आतापर्यंत रोहन सानप आणि बंटी सानपची साजेदारी चांगली झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आता या महत्वाच्या सामन्यामध्ये या दोन्ही फलंदाजांची कामगिरी कशा पद्धतीची राहील. यावेळी मात्र लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितकासा हुशार आहे. त्यांनी उगाच क्रिकेटसाठी 20 ते 25 वर्ष दिलेली नाही आहेत. मुरलीबाई हा खूप हुशार गोलंदाज आहे, फिरकीपटू आहे. यावेळेला मात्र सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील काही अनुभवी खेळाडूंचा विचार केला ना तर त्यातील मुरलीबाई, त्यानंतर गैनीनाथ कटोरे, त्यानंतर संदीप भटारे, बरेचसे असे खेळाडू आहेत. नक्कीच त्यांचं नाव आपण पुन्हा एकदा मुरलीबाई. यावेळेला सुद्धा मुरलीबाई त्यांना सन्मान दिला जातोय. त्यांच्यावर कोणताही अटॅक केला जात नाहीये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा इथे मात्र धावफलकावर आहेत. बंटीला माहिती आहे की येणाऱ्या 3 षटकामध्ये आपण सहजरित्या या धावा कंप्लीट करू शकतो. तितकीची क्षमता आपल्याकडे आहे, आपल्या भावाकडे सुद्धा आहे. आणि असं असताना जर तुम्ही पाहिलं तर 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि 2 धावा धावफलकावर आहेत. आणि गत वर्षी सुद्धा याच 2 संघांमध्ये मॅच झाली होती. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना रोहन सानपच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. अक्की एंटरप्राइजेसचे सर्व आकाश शेवाळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येते. त्याच वेळेला प्रत्येक षटकारासाठी विनायकजी चितळकर यांच्याकडून जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं, 200 रुपयाचं पारितोषिक होतं, ते मात्र आता रोहन सानपच्या नावे जाते. यावेळेला सुद्धा त्याच दिशेला क्लिअर करत असताना परंतु आता 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. सीमा रेषापार चौकार. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू मुरलीबाईचे राहिले. शेवटचे 2 चेंडू रोहन सानपचे राहिले. कारण शांत त्यानंतर आक्रमण ही खऱ्या अर्थाने खासियत आहे रोहन सानपची. त्याला माहिती आहे की मात्र 12 धावा धावफलकावर आल्यात. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 31 ची गरज आहे. 18 चेंडू 31 ची गरज. प्रत्येक षटकामागे 10 म्हणजेच एखादा षटकार एखादा चौकार आला तरी सुद्धा खामजाई खाम संघाला चालणार आहे. आता मात्र रोहन सानप ज्यासाठी मात्र सलामीला आलाय ना ती कामगिरी पूर्ण केली आहे. आता बंटे सानप वरती जबाबदारी आहे. निर्णयाला इथे निर्णायक गोलंदाजी या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता निर्णय. या मॅच मध्ये हिरो ठरेल की झिरो ठरेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होण्याची अपेक्षा होती. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं या कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या मानाच्या चषकामध्ये कोणत्या संघाचं नाव मात्र सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जाईल, ही आकर्षक ट्रॉफी कोणाच्या घरामध्ये जाईल, कोणाच्या मंदिरामध्ये जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी घमासान युद्ध संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बंटी सानप इथे होतोय बाद. बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये, निश्चित तुम्हाला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र फलंदाज बंटी सानप स्वस्तामध्ये बाद झालाय. जी सुरुवात रोहन सानपने करून दिली ना ती मात्र सुरुवात करून देण्यामध्ये अयशस्वी ठरलाय, अपयशी ठरलाय. बंटी सानप हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज होता, परंतु तो 2 या
3 या आकड्यावर वैयक्तिक बाद झालाय बंटी सानप. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुयोग देवकर डावखुरा फलंदाज आहे म्हणूनच की काय सुयोग देवकरला प्रमोट केलं गेलंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्णय जो निर्णायक गोलंदाजी करतोय दुसराच चेंडूवर मात्र बंटी सानप सारख्या एक आक्रमक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. निर्णय गोटेकर सुयोग देवकर आलाय. स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय डावखुरा फलंदाज आहे ते मात्र ज्या ठिकाणी 31 धावांची गरज होती आता 29 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. सहजरित्या हे धावा होऊ सुद्धा शकतील परंतु निर्णय काय गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी निर्णयाची तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये. यावेळी मात्र चायनीज कट घेतल्या इनसाइड एज घेतल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एक धाव संपूर्ण होते. या एक धावेने आता मात्र ज्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार आलाय तो मात्र रोहन सानप स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहनच्या म्हणजे मी क्रिकेटचे किस्से ऐकलेत ना ज्यावेळेस तुम्ही रोहनला डिवसताना त्यावेळेस मात्र त्याची कामगिरी ही एक वेगळ्या उंचीवर जाऊन राहते. आता मात्र तो मगाशी पंचांवर थोडासा नाराज होता आता मात्र तो राग गोलंदाजी करणाऱ्या निर्णयावर किंबहुना श्रीराम महादेवडी संघावर निघेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड डेथ चेंडू घोषित केलाय पंचांनी. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 15. 18 ची गरज आहे. 28 ची गरज आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस पहिला चेंडू होता. जी विकेट गेली ना या षटकामध्ये त्याचा दबाव मात्र रोहनने घेतलाय कारण या षटकामध्ये अजून एक विकेट द्यायची नाही. या धावा थोड्याशा कमी आल्या तरी सुद्धा चालणार आहे परंतु बंटी सानप ज्या ठिकाणी माघारी गेल्या ना त्या ठिकाणी मात्र आता थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. रोहन सानप आणि सुयोग देवकरला. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असताना मात्र सुयोग देवकरच्या बॅटमधून मोठा फटका येईल का आणि मोठा फटका आलाय जरूर परंतु त्याच्यामध्ये होता क्षेत्ररक्षक आणि फलंदाज क्रमांक 2 सुयोग देवकर. बॅक टू द पवेलियन. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. गोलंदाजी करत असणारा निर्णय आणि आपण म्हटलं होतं की निर्णायक गोलंदाजी करेल का तर यस निर्णयाने मात्र इथे निर्णायक गोलंदाजी मॅचला कलाटणी देणारी ही गोलंदाजी हे षटक तुम्हाला पाहायला मिळतं. बंटी सानप आउट झाला. सुयोग देवकर आउट झाला आणि आल्या पावली राजेश मेंगडे सुद्धा बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतो. या मॅच जर तुम्ही विचार केला तर पूर्णतः जबाबदारी आता रोहन सानप या एका फलंदाजाच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे.
4 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि 3 महत्वाचे खेळाडू बाद केलेत. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 16 धावा आणि आता इथून पुढे मात्र तुम्हाला जवळपास 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. ओंकार सानप बाद झाला दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर सुयोग देवकर बाद झाला आणि 6व्या चेंडूवर राजेश मेंगडे ज्या पावली आला ना त्याच पावली मैदानाच्या बाहेर सुद्धा गेला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो मात्र राहुल खामकर. आता मात्र श्रीराम महादेवाडी संघ आणि विजय याच्यामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो आहे रोहन सानप. रोहन सानपची विकेट या मॅचच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे कारण 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 ची गरज असताना पप्पू बाईत गोलंदाजी मार्कवर आलाय. इथे मात्र ज्या पप्पू बाईतने रोहन सानपवर जवळपास 19 धावा खेचून आणल्या होत्या आणि त्याच पप्पू बाईतवर सुद्धा आता प्रत्यहल्ले करण्याची नामी संधी चालून आली आहे. रोहन सानपला सुद्धा पहिला चेंडू हे बॅटल चांगलं आहे. ते मात्र चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र रोहन सानपने दाखवून दिले की इथे सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. एरसन काम जरूर केलाय परंतु आम्ही सुद्धा त्याच क्षमतेचे आहोत. आम्ही सुद्धा टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी तयार आहोत. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अकरा चेंडू आणि 23 ची गरज आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे श्रीराम मादेवाडी संघासाठी सुद्धा आणि खामजाई खाम संघासाठी सुद्धा. यावेळेला मोठा फटका चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आणि या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट जातीये ती मात्र पप्पू बाईच्या नावे आणि रोहन सानप इथे मात्र निराश होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये निवी असा संघ आहे ना तो संघ ज्या वेळेस मोठ्या टुर्नामेंट मध्ये उतरतो ना त्या वेळेस मात्र निराश होऊनच मैदानाच्या बाहेर जातो. तसं काहीच खामजाई खाम संघासमोर बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. मोठी टुर्नामेंट आली का मात्र एक महत्वाच्या सामन्यामध्ये सर्वच गोलंदाज असतील किंवा फलंदाज असतील नाराज करून मैदानाच्या बाहेर जातात. या मॅच मध्ये सुद्धा रोहन सानप बाद झालाय. नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रोहित रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अशा संधी तुम्हाला फार कमी वेळा मिळतील ज्यावेळेस मात्र बंटी सानप तंबूच्या आश्रयाला आहे. रोहन सानप तंबूच्या आश्रयाला आहे. त्याच वेळेला सुयोग देवकर राजेश मेंगडे हे टॉप 4 आहेत ना ते मात्र आता बॅक टू द पवेलियन असताना राहुल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांवर आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच तत्पर राहायचं आहे. जर तुम्ही विचार केला तर मात्र इथे जरी मॅच जिंकवून दिले ना तर खऱ्या अर्थाने टीम एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील खामजाई खाम संघाचे. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. इथे आता या षटकामध्ये संपूर्ण कमबॅक केलं ते मात्र पप्पू बाईत आणि निर्णय गोटेकर याने.
कारण त्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आल्या. या षटकामध्ये महत्वाची रोहन सानपची विकेट, त्यानंतर इथे राहुल खामकर रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. आशिष. समीकरण बदलत आहे. समीकरण आता थोडस अवघड होऊन बसलंय, कारण येणारे चेंडू आहेत ते फक्त 9 आणि धावफलकावर धावा पाहिजे ते आता मात्र 23 धावा. 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 ची गरज. पुन्हा एकदा नव्याने गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 5 महत्वाचे विकेट. अरबी सेना तर मात्र तंबूच्या आश्रयाला तुम्हाला पाहायला मिळते खमजई खाम संघाचे. 9 चेंडू 23 ची गरज. इथे मात्र दबाव दबाव आणि फक्त दबाव खमजई खाम संघावर तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि खऱ्या अर्थाने गत वर्षी सुद्धा याच 2 संघांदरम्यान मॅच रंगली होती. श्रीराम मादेवाडी विपक्ष होता, तो मात्र खामजाई खाम. ती मॅच खामजाई खाम संघाने जिंकली होती. 1-0 ने लीड करत होते. आणि आता मात्र यंदाच्या सीझन मध्ये या हंगामामध्ये श्रीराम मादेवाडी ताकदीनेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांना माहित होतं एरसन काम संघाचा संघनायक आणि दाटाव संघाचा संघनायक. आपण व्यासपीठाजवळ या. एरसन काम संघाचा संघनायक आणि दाटाव संघाचा संघनायक. विनंती असेल दोन्ही संघनायकांना की आपण व्यासपीठाजवळ या. आता मात्र 8 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 8-23. मोठा फटका. अजून एक फलंदाज बाद होईल का? यस, अजून एक फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक तर होतीये, परंतु 2 रनआउट आल्यात. परंतु जर पाहिलं तर पप्पूबाई तितकासा निराश नसणार आहे, कारण इथे मात्र जवळपास मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे. कारण 3 चेंडूमध्ये 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. सात चेंडू आणि 23 सॉरी 8 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 ची गरज. आता मात्र विजय डॉट आहे त्याच्या आधी 7 बॉल आहेत. थोडीशी झोप आमच्या स्कोररच्या डोळ्यावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर मात्र 7-23 ची गरज असताना एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते खामजाई खाम संघ काय करतोय इथे? स्वतःच्याच पायावर दगड नाही, धोंडा नाही, तर अक्षरशः कुऱ्हाड मारून घेतली असं तर मी म्हणेन. 3 महत्वाचे खेळाडू इथे जर तुम्ही पाहिलात तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत खामजाई खाम संघाचे. रोहन सानप बाद झाला ना, त्यानंतर संपूर्ण खामजाई खाम संघ दबावामध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 ची गरज. इथून पुढे खामजाई खाम संघासाठी हा विजय प्राप्त करणं खूप कठीण होऊन बसले, कारण जवळपास 8 खेळाडू बाद झालेत. फक्त 2 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत आणि 2 विकेट असताना 6 चेंडू आणि मात्र 22 ची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. त्यासाठी मात्र कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मुरली बाईत याच्यावर मात्र थोडेसे प्रहार केले,
12 धावा वसूल केल्या. त्यानंतर निर्णय आला. निर्णयाने काय गोलंदाजी केली, अक्षरशः या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं ते श्रीराम मादेवाडी संघाला. 4 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या. 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले आणि पप्पू बाईतने तर मात्र या मॅच मध्ये आपली पकड जी थोडीशी मजबूत होती ती आणखीन मजबूत केली. आणि जर इथे पाहिलं तर 6 चेंडू आणि मात्र 22 ची गरज आहे. त्यासाठी मात्र रोहित गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा आहे. फक्त इथे एकदा मिळेल, बाईकची का होईना एकदा येणं गरजेचं होतं. 5 चेंडू 21 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 21 ची गरज. ज्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपला होता ना तोच क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये दीपक स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळते. 5-21 ची गरज आहे. हा यष्टीरक्षक आहे ना तो तितकासा चाणाक्ष आहे. त्याने लगेच झेरतोय की मात्र फलंदाज काय करतोय, तो क्लोज किपिंग करतोय. त्या वेगामध्ये चेंडू नक्कीच कलेक्ट सुद्धा करतोय आणि त्याच वेगामध्ये यष्ट्यांचा वेध सुद्धा घेतोय. जर उत्कृष्ट यष्टीरक्षक या स्पर्धेमध्ये असताना तर नक्कीच या यष्टीरक्षकाची गणना सुद्धा केली गेली असती. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 21 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय रोहित. इथे फलंदाज असून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि शेवटची विकेट इथे तुम्हाला पाहायला मिळेल ती मात्र खामजाई खाम संघाची. 9 विकेट त्याने प्राप्त केल्यात श्रीराम मादेवाडी संघाने. आणि या स्पर्धेमधील पहिला संघ आणि एक खराब रेकॉर्ड खामजाई खाम संघाच्या बाजूने जाईल का, ऑल आउट संघ होईल का, की मात्र इथे 3 चेंडू सहजरित्या हा शेवटचा जो खेळाडू आलाय स्वराज तो मात्र फेस करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू फक्त बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये आता मात्र विजय थोडासा दूर जाऊन टिपलाय. 21 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 21 ची गरज. ते मात्र हलक्या हाताने स्टीअर केलाय. फक्त 1 धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. दीपक स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो. 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू 20 धावा. आता मात्र काहीसा चमत्कारच खामजाई खाम संघाला इथे विजय प्राप्त करून देईल. अन्यथा मात्र श्रीराम मादेवाडी संघ जवळपास ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकली आहे की काय असं म्हणावं लागेल. चला थोडस फास्ट घ्या. का टाइम घेताय तुम्ही? 2 चेंडू मध्ये 20 ची गरज असताना फील्ड मध्ये चेंजेस का करताय? एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होईल. 1 चेंडू आणि 18 ची गरज आहे. 1 बॉल 18. 1 बॉल 18 ची गरज.
आणि इथे मात्र तिसरा संघ ठरलाय. श्रीराम मादेवाडी संघ आपल्या संघाचा संघनायक त्वरित व्यासपीठाजवळ या. श्रीराम मादेवाडी संघाचा संघनायक त्वरित आपण